तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे वैशाली येथला स्तूप आहे। भारत सरकारने हा स्तूप बांधून दिलेला आहे आणि या वैशाली येथील स्तूपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वैशालीला मिळालेल्या ज्या 8 भागातल्या अस्थी होत्या त्या अस्थीपैकी एक भाग या वैशालीमध्ये या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या वैशालीच्या त्या स्तूपामध्ये त्या भगवान बुद्धाच्या अवशेषांचं अस्थींचं आपण दर्शन घेतो आहे। ह्या डवरे टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कितीतरी वेळा इनकमिंग कॉल फ्रॉम बागुबाई आयडेंटिफाइड बाय ट्रू कॉलर आपण किती वेळा म्हणजे 17 वर्षापासून डवरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स बुद्ध दर्शनसह कमी पैशामध्ये गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि या ट्रिपमधलं एक खासियत वैशिष्ट्य असं आहे की या ट्रिपमधले लोक धार्मिकतेच्या जवळ जातात आणि भगवान बुद्धाच्या त्या प्रसिद्ध अशा स्थळांमध्ये सारनाथसुद्धा आहे। सारनाथमध्ये सुद्धा हा डवरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो ग्रुप आहे हा प्रत्येक विहारांना एक आकर्षण केंद्रबिंदू मानून भेट देत आहे। भगवान बुद्धांच्या प्रत्येक स्थळांना भेट देणे हे डवरे टूर्सच्या वतीने एक परम कर्तव्य आहे। सर्व आलेल्या लोकांना आम्ही बुद्धांच्या तथागतांच्या वाणीने मुग्ध पावन स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या उपासक उपासिकांचा संघ आम्ही घेऊन येतो। बुद्धगयामध्ये सुद्धा घरावर विहारावर बांधलेली ही अतिभव्य मूर्ती जी अलीकडच्याच काळामध्ये निर्माण झालेली आहे आणि या मूर्तीला सुद्धा एक पर्यटन आकर्षण केंद्र तयार झालेलं आहे। सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी येतात आणि या मूर्तीजवळ कोणी फोटो काढतात आणि कोणी येथे येऊन प्रसन्न होतात। हा धम्मही असा आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय या कृतीमध्ये तो साध्य झाला आहे। मध्यंतरी भारतामधून लोप पावलेला हा बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने पुन्हा वर आला आणि सम्राट अशोक विजयादशमीच्या दिवशी आम्हाला बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन देऊन पुन्हा या बौद्ध धम्मामध्ये आणलं। या बौद्ध धम्माच्या सर्व पैलूंचा अभ्यास आता या इतक्या वर्षामध्ये झालेला आहे। आमचे यंग जनरेशनसुद्धा या बुद्ध धम्माच्या प्रवाहामध्ये तल्लीन झालेला आहे। कालपर्यंत हा शेड्यूल कास्ट वर्ग जो होता हा वेगवेगळ्या धर्माच्या नादी लागला होता। वेगवेगळ्या धर्मातले लोक जसे येशू ख्रिस्ताचे लोक चमत्कारिक रूप दाखवून चमत्कार मनावर बिंबवून आमच्या तरुण मुलांना त्यांच्या धम्मामध्ये ओढण्याचं कार्य करत होते। परंतु आजचा जो तरुण वर्ग आहे बौद्ध धम्माचा हा युवा वर्ग आज जाणून आहे की चमत्कार हा म्हटल्यानं होत नसते। चमत्कार असो अथवा नसो, माणसाची वाणी, माणसाचे कर्म, माणसाचं तन आणि काया वाचा मन या गोष्टी जर एका जागी असल्या, शुद्ध असल्या तर त्या व्यक्तीला निसर्गसुद्धा साथ देतो। ही काया वाचा मनाची एक आज ही जी प्रगती होत आहे बौद्ध धम्माची या लोकांची, हे लोक जे प्रगतीपथावर आहे ते कोणत्या आरक्षणामुळे नव्हे तर बाबासाहेबांनी त्यांना दिलेला बौद्ध धम्म, त्या धम्मातला आदर्श असं आचरण, आर्य अष्टांगिक मार्गानुसार आपलं जीवनक्रम चालवणे, 4 आर्य सत्याचा उलगडा करणे, पंचशिलेचं पालन करणे, अष्टशिलाचं उपसत करणे, या मार्गावर हे सर्व आरूढ झालेले आहेत आणि जे या मार्गावर आरूढ झाले त्यांच्यासमोर कदापिही हार नाही। अरे म्हणून म्हणतो
की उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये या सर्व तत्वांचा विचार करावा. शील हा प्रश्न जेव्हा येतो, प्रत्येकांना प्रश्न पडतो की शील कसं सांभाळायचं. शील म्हणजे काय? शीलाचा अर्थ होतो की आपली काया, आपलं शरीर, आपल्या शरीराने कोणत्याही प्राण्याला, कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही दुबळ्या जीवाला आपण त्रास देऊ नये. हे झालं कायानुपस्थिती. वाचा, आपल्या वाचेमुळं निंदा, कठोर बोलणे, चुगलखोरी किंवा चुकीचा जबाब नोंदवणे अशा कुठल्याही प्रकारचं कार्य आपल्या वाणीने होता कामा नये. आपल्या वाणीने जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे आणि सत्यच सांगितलं पाहिजे. तेव्हाच कुठं आपल्या वाणीने जे बोलू तेच निसर्गसुद्धा त्या शब्दांना किंमत देते. आणि मग तिसरा प्रयत्न आहे मन. आपल्या मनामध्ये जर आपण कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेतला नाही, कोणत्याही लोकाबद्दल राग, लोभ, द्वेष, मोह हे जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण केले नाही, आपलं मन स्वच्छ ठेवलं, आपल्या मनामध्ये कुठलीही कलुषित भावना नको, आपल्या वैऱ्यालासुद्धा, शत्रूलासुद्धा आपण माफ करण्याची मानसिकता आपल्यामध्ये असावी आणि आपलं मन हे निखळ निव्वळ एखाद्या मुलासारखं निष्पाप असावं. त्याला म्हटल्या जाते मनाचं शीलपालन. काया, वाचा, मन. काया, वाचा, मन या 3 गोष्टीनं जर आपण अधिकृत असू, जर आपण त्याचं पालन करत असू, तर आपल्यामध्ये सुद्धा निसर्गाला एक झलक दिसते आणि निसर्गसुद्धा आपल्याला त्या मार्गानं चालण्यासाठी मदत करतो. निसर्गसुद्धा आपल्यासमोरील सर्व संकटांना मात करण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज देतात. आपण शेवटी या निसर्गाशी जुळलेले लोक आहोत. आप, तेज, वायू, पृथ्वी या सर्व घटकां मिळून आपण बनलेलो आहोत. आप, तेज, वायू, पृथ्वी हे 4ही घटक निसर्गातले आहे. पर्यायाने आपण जे सजीव म्हणून आलेलो आहोत ते सुद्धा निसर्गांच्या घटकांपासूनच बनलेलं आहोत. मग या निसर्गांच्या घटकांमध्ये जी ताकद आहे ती ताकद ओळखण्याचं सामर्थ्य ध्यान साधनेमधून, विपश्यनेमधून आपल्याला भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मैत्री भावना करा. मैत्री भावनेमुळं आपण सजीव प्राणी, मनुष्य किंवा कुठल्याही सजीवावर आपण त्याच्याशी जुळतो, आपले तरंग जुळतात आणि आपल्या मैत्रीची भावना त्याच्यापर्यंत पोचते. त्यांनी सांगितलं आनापानसती करा. आपल्या मनाला जो आराम पाहिजे त्या आरामाकरिता आपण आनापानसती करायची असते आणि आनापानसतीमुळं आपल्या मेंदूला आराम मिळतो. त्यानंतर त्यांनी सांगितलं मग तर्कज्ञान करा. तर्कज्ञान हा एक असा विषय आहे की एखादं वादळ आलं, आपल्या घरासमोर जर एखादं मोठं झाड असलं आणि ते वाऱ्यानं हललं, ते आपण बघतो की ते झाड हललेलं आहे, परंतु त्याच्या मुळांना आपण बघत नाही की त्याची मुळं कशी हलली. आणि म्हणून ते बुद्ध म्हणतात की ती मुळं कशी हलली हे तुम्ही ध्यानामधून पाहण्याचा प्रयत्न करा, तर्क लावा. ज्या दिवशी आपल्याला ते मुळं कशी हलली हे समजेल त्याच वेळेस आपल्या लक्षात येईल की नाही, भंगज्ञान याला म्हणतात, तर्कज्ञान याला म्हणतात की आपण तर्क लावायचा आणि ती गोष्ट तशीच निघायची. आणि हेच प्रकार असतात. काही काही साधू संत, काही काही ऋषीमुनी, काही काही उपासक उपासिका, काही काही भंतेजी लोक जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ती तर्कावर आधारित असते आणि तर्कावर आधारित असते तो तर्क तंतोतंत लागू पडतो. आपण म्हणतो या माणसाजवळ काहीतरी चमत्कार आहे. चमत्काराचा भाग नसतो, त्याला दिसतही नसते, फक्त तो बोलत असतो. तो तर्क लावतो आणि त्या तर्काच्या आधारावर बोलतो आणि नेमकं आपल्या जीवनामध्ये तो जे बोलतो तेच घडलेलं असते. म्हणून काही लोकांनी चमत्कार या गोष्टीला चमत्कार नाव दिलेलं आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये या गोष्टीला
विज्ञान नाव दिलेलं आहे. चमत्कार आणि विज्ञान याचा संघर्ष आधीपासूनच सुरू आहे आणि तो असाच चालत राहील. माणूस निर्माण होतो हा एक विज्ञान आहे, पण काही धम्म सांगतात की हा सुद्धा चमत्कार आहे देवांनी केलेला. आता देवांच्या चमत्काराचा प्रश्न जर पाहिला तर देवसुद्धा निसर्गानं निर्माण केले. मग देवसुद्धा निसर्गानं निर्माण केले तर सर्वात मोठी ताकद निसर्गाच्या हातात आहे आणि निसर्गांच्याच घटकांपासून आपण बनलेलं आहोत. आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे की आपण हे जे बोलतो आहे, हे जे एका वर्तुळामध्ये आपण अटकलो आहे, तर या वर्तुळामधून निघण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, बुद्धावर विश्वास ठेवा, ध्यान साधना करा, आनापानसती करा, मैत्री भावना करा, तर्कज्ञान करा आणि आपल्या स्वतःचं जीवन सम्यक बनवा. सम्यक संकल्पानुसार आचरण करा आणि आपल्याला आपल्या दृष्टीला समादृष्टी बनवा. समादृष्टी जर आपण बनू तर सर्व आपल्याला समान दिसेल. आणि अशा प्रकारे आपली वाचासुद्धा सम्यक पाहिजे, आपलं कर्मसुद्धा सम्यक पाहिजे, आपण संकल्प केला तो सुद्धा सम्यक पाहिजे. अशा पद्धतीने आपण आर्य अष्टांगिक मार्गावर आरूढ झालो असताना आपण जेव्हा बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आर्य अष्टांगिक मार्गानुसार आपलं जीवन सुखी सुरक्षित सुरू आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, उपासकांना मी सांगू इच्छितो की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुळे आम्हाला सर्व काही मिळालं. बाबासाहेबांनी माणूस पण दिलं, बुद्धांनी आम्हाला धम्म दिला. नमो बुद्धाय. जय भीम.